भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात चोरीप्रकरणी संशयित म्हणून नाव आल्यानंतर तरुणाने गुगलवर संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा असा सर्च केल्याने त्याच्यावर संशय बळावल्याचा आरोप आहे। चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला। पोलिसांनी मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा संबंधित तरुणाने केला असून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे। संशयित पोलीस स्टेशन गोरवा येथे सीआर नंबर 82/26 कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यात जो एक पोलीस स्टेशनकडून सांगितले की हा एक कुणाल योगराज भोरगडे हा एक संशयित इसम आहे। त्याच्याकडून विचारपूस केल्यास गुन्ह्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकते। त्या म्हणजे पोलीस स्टेशनकडून आम्हाला अशी मदत मागितल्यावरून आम्ही आमची प्रॉपर्टीची टीम यात कुणाल योगराज भोरगडे या चौकशीसाठी ताबूशा इथे आणलं होतं। जेव्हा त्याला आणलं तेव्हा त्याच्या हातात थोडं सुजन वगैरे होती आणि त्याच्याकडे मी चौकशी केली असता त्यांनी त्या गुन्ह्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची कबुली किंवा गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल त्यांना सांगितलं सहकार्य केलं नाही आणि कुठली गुन्ह्याची कबुली वगैरे दिली नाही। त्यामुळे मग आम्ही त्याच्या हातात जो मार सुजन लागलेली होती तर त्यासाठी आम्ही सरकारी दवाखाना भंडारा इथे त्याचं मेडिकल आमच्या टीमने केलेलं आहे। त्या टीममध्ये जेव्हा डॉक्टरांनी त्याला मेडिकल करता विचारलं असता तुझ्या हाताला काय लागत, त्यांनी जो कुणाल भोरगडे आहे यांनी स्वतः शेतामध्ये काम करत असताना 3-4 दिवसापूर्वी पडल्याने हाताला स्वेलिंग झाली असे त्यांनी कळवले। तर डॉक्टरांनी त्यांच्या मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा त्याची नोंद केलेली आहे। त्यानंतर आम्ही टीम त्याला पोलीस स्टेशनला घेऊन त्याच्या नातेवाईकाला बोलून त्याच्या नातेवाईक ताब्यात दिली, सुखरूप ताब्यात दिलेलं आहे। त्याचीसुद्धा आमची स्टेशनला नोंद आहे। त्याच्या नातेवाईकासुद्धा तसं कळवलेलं आहे किंवा आम्हाला आमचा मुलगा जो हा कुणाल सुखरूप झालेला आहे। हा आमची प्रोसिजर आहे। मधल्या काळात त्याने कुठं पडला किंवा त्याला काय लागले किंवा हे काय झालं याच्याबद्दल आम्ही सांगू शकतो। तुमच्याकडे तुम्ही जे मेडिकल केलं त्याच्यामध्ये बाकीचं नाही आहे। मी जे सांगायचं मला जे सांगायचं मी सांगितलं। गूगल में आपने क्या सर्च किया? मैंने गूगल में सर्च किया कि चोरी में निर्दोष है तो क्या करें। तो गूगल ने आपको क्या बताया? गूगल में उसने बताया कि वकील से पूछिए, हम वकील से पूछिए। उतना मैंने पढ़ा नहीं उसमें क्या था, उसमें सिर्फ उतना ही देखा फिर बंद कर दिया। कौन पुलिस ने मारा? जिस थाने में मारपीट हुई कौन से पुलिस स्टेशन में मारा? गोबरे थाने भी मारे और यहाँ भंडारा थाने में भी मारे। क्या बोल के आपको उन्होंने उठाया? वहाँ पे कि क्या बोलते हैं वो इन्विटेशन करने जाना है, पूछताछ करके। और चैट में क्या है, किसने बताया? चैट में किसी ने नहीं बताया। पुलिस ने बताया कि आपने गूगल सर्च हाँ, किया? पुलिस ने बताया, मोबाइल पकड़ी थी पुलिस वाले। हाँ तो उसपे से बताया कि मैं ऐसा किया कर। गूगल पे सर्च किया करें। हाँ पुलिस वालों ने बताया। हाँ ये है हे 7 दिवसानंतर आहे अजून किती डोळेजवळ आहे, ते कानाले पाण्यामध्ये आहे। ते दोन्ही पाहिजे बाहेर का मारलं? बाजीराव मारलं ना। डॉक्टरना हिंदी में बोलना। भंडारा जनरल हॉस्पिटल लेके गए। हाँ, डॉक्टर ने वहाँ बीपी चेक किया और 2 या 3 इंजेक्शन दिए। फिर बाद में उधर से साहब का फोन आया होगा तो उन्होंने एक्सरे करने निकालने बताया था डॉक्टर ने, तो पुलिस वालों ने नहीं निकाले। फिर थाने ले गए, फिर वहाँ से लाए, फिर एक्सरे निकाले और फिर छोड़े। आपने किसी को बताया क्यों नहीं तब तक? मैं डॉक्टर को बताने वाला था, अगर सच बताता तो और मारते मुझे। ये रिपीट कंप्लेंट नहीं झाली? नहीं। रिपीट कंप्लेंट वहाँ थाने में सुनवाई नहीं सर आपने? वहाँ जाएगा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।